समाचार अब तक, सत्य का साहस। निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर नागपूरमधील वार्ड क्रमांक 14 मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार मुकेश शर्मा यांनी आज आपल्या भागातील समस्या मांडत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे। मुकेश शर्मा यांनी आज वार्डाचा दौरा केला असता त्यांना जागोजागी नाले तुंबलेले आणि तुटलेल्या अवस्थेत पाहायला मिळाले। नाल्यांचे घाण पाणी थेट लोकांच्या घरात शिरत असल्याच्या गंभीर तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत। इतकेच नाही तर पिण्याच्या पाण्याच्या लाईनही अनेक ठिकाणी फुटलेल्या असून जुन्या लोकप्रतिनिधींनी या मूलभूत सुविधांकडे स्पेशल दुर्लक्ष केल्याचा आरोप शर्मा यांनी केला आहे। प्रचारादरम्यान विकास कामांचा मुद्दा लावून धरला आहे। तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढवत असताना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे। आता आम्ही जे इथले समस्या पाहत आहोत, पुन्हा नाले फुल भरलेले आहेत आणि जागोजागी त्या नाल्याची कंडिशन तुटलेली आहे। सर्वांच्या घरात ते पाणी जातं। आता या कंडिशनमध्ये नळाची लाईन आता आम्ही पाहिली फुटलेली आहे आणि याप्रमाणे या वार्डामध्ये बहुत सारे जुने जे लोक होते त्यांनी काहीच केलेलं नाही आणि लोकांना आम्ही नवीन चेहरा दिला यावेळी। आतापर्यंत जुने बीजेपी काँग्रेस सर्व चेहरे लोकांनी आता यावेळी बिलकुल फेल करणार आहेत आणि आम्ही दोघे चेहरे जो आहेत जुने आहोत, पण आम्हाला कोणत्याही पक्षानं काही तिकीट दिलेली नव्हती। आम्ही अपक्ष लढणार होतो, मग यांनी राष्ट्रवादी पार्टीनं म्हटलं की तुम्ही तुमचं वर जुना आहे म्हणून तुम्ही लढा, आम्ही तिकीट देतो आणि देशमुख साहेबांच्या नेतृत्वाने आम्ही लढत आहोत। कसं येत नाही।